ठाकरे बंधूंच्या युतीत नवा ट्विस्ट। राज ठाकरेंकडून युतीबाबत सावध भूमिका। कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण। एकत्र राहण्यासाठी एकत्र आलो आहोत असं म्हणत तब्बल 20 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर एकत्र आले। त्यामुळे मनसे आणि ठाकरे सेनेची युती ही नव्या राजकीय समीकरणांची नांदी ठरेल अशी चर्चा सुरू झाली असतानाच नवा ट्विस्ट समोर आलाय आणि त्याला कारण ठरलंय राज ठाकरेंनी मेळाव्याच्या दुसऱ्याच दिवशी कार्यकर्त्यांना दिलेले आदेश। माध्यमांमध्ये व्यक्त होण्यापूर्वी परवानगी घ्या, विचारल्याशिवाय सोशल मीडियावर पोस्ट करू नका, मुख्य माध्यमांमध्ये मत व्यक्त करताना विचार करून बोला, पक्षाची बाजू मांडताना वादग्रस्त वक्तव्य टाळा। विजयी मेळाव्यानंतर राज ठाकरेंनी अशी सावध भूमिका घेतली आहे। दुसरीकडे युतीच्या घोषणेबाबत ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी मात्र सकारात्मक भूमिका कायम ठेवली आहे। मी वारंवार सांगतोय की आमच्याकडून जे उद्धव ठाकरे असतील किंवा शिवसेना असेल, आमच्याकडून आम्ही सातत्यानं मराठीसाठी, महाराष्ट्रासाठी जो हात पुढे केलेला आहे तो कायम आहे। आणि जो आदर आणि प्रेम ठाकरे कुटुंब आणि शिवसेनेविषयी आहे किंवा मराठी माणसाच्या एकजुटीविषयी आहे, त्या संदर्भात सुद्धा आमची भूमिका सकारात्मक आहे। आणि तीच भूमिका माझ्या माहितीप्रमाणे सन्माननीय राज ठाकरे आणि मनसे पक्षाची आहे, याच्याविषयी माझ्या मनात शंका। ठाकरे बंधू एकत्र आल्यानं महाराष्ट्रात विरोधी पक्षाला नवा चेहरा मिळेल अशी चर्चा आहे। त्यातच राज आणि उद्धव ठाकरेंकडून युतीबाबत स्पष्ट भूमिका कधी घेतली जाते याबाबत मराठी मनाला उत्सुकता आहे। मात्र पुन्हा एकदा राज ठाकरेंनी सावध पवित्रा घेतल्यानं युतीबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय। त्यामुळे विजयी मेळाव्यानंतर ठाकरे बंधू युतीच्या घोषणेसाठी कधी एकत्र येणार याकडेच राज्याचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।